चव्हाण यांनी नांदेड जिल्हा बँकेचे माजी संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्याच्यामुळे मी त्यांनाही धन्यवाद देतो. काही पक्षाचे जिल्हाध्यक्ष, काही पक्षाचे पदाधिकारी अनेकांनी प्रवेश केलेला आहे. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी येण्यास मदत होणार आहे. हे होत असताना मी भास्करराव खतगावकरांना धन्यवाद देतो, प्रतापराव पाटील चिखलीकरांना धन्यवाद देतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून आज शेषरावांच्या सहित सगळ्यांनी, सुशांतजी, उदयजी, संतोषजी, असंख्य सहकारी मित्रांनी प्रवेश केलेला आहे. त्या सर्वांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो. नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहत आहात आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह. सध्या मी आहे नांदेडच्या मुखेड तालुक्यातील चव्हाणवाडी येथे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि मुखेड तालुक्याच्या विकासामध्ये ज्यांनी परिश्रम घेतलेत असे शेषरावजी चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटामध्ये नुकताच प्रवेश केला आहे. आणि माझ्यासोबत आहेत शेषरावजी चव्हाण साहेब. सर, सर्वप्रथम आपलं आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हमध्ये स्वागत आहे. काही संवाद साधण्यासाठी मी आलो आहे आपल्याशी. आपली हयात जी आहे काँग्रेसमध्ये गेली, महाराष्ट्र राज्याचे आपण सरचिटणीस म्हणून पदभार स्वीकारला आणि काम पाहिलं, परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अर्थात अजितदादा पवार गटामध्ये जाण्याची गरज का पडली आपल्याला? कारण की आज काँग्रेसची तशी परिस्थिती राहिलेली नाही. आता मी सुरुवातीपासून काँग्रेसमध्ये काम करत होतो. आज गेल्या जवळ 2000 एक काँग्रेसचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा जनरल सेक्रेटरी होतो. पहिले जिल्हा उपाध्यक्ष होतो आणि बरेच ह्या मुख्य निमंत्रक म्हणून मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसवर काम केलेलं आहे. पण काँग्रेस आज आता अशी परिस्थिती झालेली आहे की आम्हाला नेते कोण राहिले नाही जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचं. आणि काँग्रेस पक्षाचं कोणी एखादे राहिले नाही. काँग्रेस थोडंसं दुबळी माझ्यासारखी आहे. म्हणून आम्हाला महाराष्ट्रामध्ये या गोरगरिबाचं नेतृत्व करणारा पक्ष म्हणजे दुसरा राष्ट्रवादीशी दुसरा कुठं पर्याय नाही. म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही निर्णय केले की राष्ट्रवादी पक्ष एक असा आहे सध्या की हा काँग्रेस पक्षाशी एक दोघांचं तत्व काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाचं तत्व एकच आहे. म्हणून या सर्व समाजाला गोरगरीब समाजासोबत घेऊन जाणारा पक्ष म्हणजे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आहे. म्हणून आम्ही ठरवलं या भारत परिसरातील लोकांनी की आपल्या राष्ट्रवादीशिवाय आपला पर्याय नाही. म्हणून आपण राष्ट्रवादी पक्षात जाऊ. ह्या काय असं आपल्या तालुक्याच्या विकासासाठी देखील प्रयत्न करता येईल, आपल्या विकास होईल. म्हणून ह्याकरता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. आणखी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. नुकताच जाहीर प्रवेश सोहळा इथे पार पडला चव्हाणवाडीमध्ये, आणि नेमके किती जणांनी आपल्यासोबत प्रवेश केलेला आहे आकडा अंदाजे सांगता येईल? अंदाजे 11 लोकांचा आम्ही प्रवेश घेतलेले आज. असं टोटल जवळजवळ 100-150 लिस्ट आहे आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे. पण आता वेळेबाबतही सगळ्याचं करता आलं नाही. पण दादांना सांगितलं बघा तेवढं मोजके एक 10-11 लोक घ्या. म्हणजे सुद्धा 10-11 लोकांचा आम्ही या ठिकाणी आज प्रवेश राष्ट्रवादीमध्ये घेतलेला आहे. बाकीच्या लोकांचा आम्ही प्रवेश नंतर एका आमदारच्या याच्या नेतृत्वाखाली किंवा एखादी मंत्री त्याच्या नेतृत्वाखाली आम्ही बाकीच्या इतर लोकांचं देखील आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून येणाऱ्या काही महिन्यावरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याचे संकेत दिले जात आहेत. मग या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीमध्ये आपली काय भूमिका असणार आहे? निश्चितच आज आम्ही राष्ट्रवादी पक्ष म्हणजे सध्या जे विरोध पक्षाला जे पर्याय म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बरेच लोक आम्ही आलेले पहिले काँग्रेसमध्ये होते. आज आमचे जे जिल्ह्यात पाहिलं तर एक सिनियर नेता आमचे भास्कर पाटील खतगाव साहेब माजी खासदार हे पण राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश केलेले आहेत. आमचे 2 आमदार आहे ते अविनाश घाटे साहेब हे पण आमदार ते पण राष्ट्रवादी प्रवेश केलेले आहे. तसेच आमच्या पोखरना साहेब आहेत नांदेडचे ते पण राष्ट्रवादी प्रवेश केलेले आहे. दुसरे आमचे आंबर्डे साहेब ते पण राष्ट्रवादी प्रवेश केलेले आहे. म्हणून सध्या जे राष्ट्रवादीची शक्ती आहे आणि आमचे जिल्ह्यात जे गंभीर नेतृत्व असलेले असे प्रताप पाटील चिखलीकर साहेब या लोहा कंदारचे आमदार आहेत ते जे बोल्ड आणि अगदी म्हणजे एक कणखर नेता जे म्हणता येईल आपल्याला हे राष्ट्रवादी काँग्रेस आज त्यांनी 4 महिन्यामध्ये जवळ राष्ट्रवादी काँग्रेस इतकं प्रकारचं म्हणजे गृहनिर्माण केलं आहे. सर्व जिल्ह्यामध्ये त्यानं एक राष्ट्रवादी काँग्रेसचं एक गुलाबी सुनामी निर्माण केलेलं आहे की चौकडे राष्ट्रवादी काँग्रेसचं बोलबाला चालू आहे.
लोक सगळं सांगत आहे की आपल्या मलाही बरेच लोकांनी विचारलं, साहेब आम्ही पण तुमच्याबरोबर राष्ट्रीय प्रवेश करतो, पण आता बरं आमचं अजून पक्क झालेलं नाही, साहेब येतात की नाही हेच आम्हाला संशय आहे, तर आपण तुमचं पुढे नंतर करू सध्या. म्हणून आता निश्चितच पुढच्या वर्षाला अजून काही लोक 200-300 लोक प्रवेश करतील. त्याचं आम्ही कसं करायचं ते आम्ही वरच्या आमच्या नेते लोकांना विचारून ठरवू मग काय करायचं. राज्यातल्या लाडक्या बहिणींचा एक प्रश्न आहे. दादांनी सत्तेत आल्याबरोबर 1500 रुपयाच्या ठिकाणी 2100 रुपये देणार आहोत म्हणले होते, परंतु आजपर्यंत 2100 रुपयांचा हप्ता केला नाही. मग याची कशी आठवण करून द्याल दादांना? तुम्ही आता दादांच्या समोर त्यांच्या सोबत आहात, मग कशी आठवण करून द्याल? मला त्याच्याविषयी काही कल्पना नाही. आज मी नवीन ऐकले की आज 2100 आहे काय बोलले, मला त्या काही त्याच्याविषयी मी बोलणार नाही, त्याचं कॉमेंट करणं योग्य वाटणार नाही. मला त्याच्याविषयी काही माहिती नाही, म्हणून आज मी कुठल्या विषयी त्याविषयी आज बोलणार नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे विषय मोठा महाराष्ट्रातला, दादांनी त्याच्यावरती बोलले नाहीत. त्याचबरोबर शेतकरी एकीकडे आत्महत्या करायला लागलाय. या सगळ्या घटनेवरती कसं बघता तुम्ही? नाही तर रास्त आहे. शेतकऱ्याचं कर्ज माफ करणं सगळे नेते सांगतात की माफ करावं, असं सगळ्याची इच्छा आहे. निश्चितच दादा त्याच्यावर निर्णय घेतील. दादा सक्षम आहेत, काहीतरी त्याच्यावर मार्ग काढतील. खऱ्या अर्थानं मुखेड तालुक्याच्या विकासामध्ये त्यांनी बारहाळी जवळच मोजक्याच अंतरावर असलेल्या मांजरी गावामध्ये जय शिवशंकर कारखाना उभारला आहे आणि त्या कारखान्याचे माजी चेअरमन आहेत. सर, आपल्या माध्यमातून जय शिवशंकर कारखाना खूप चांगल्या पद्धतीने आता चालू आहे आणि या संदर्भात कशी माहिती द्याल? खरं जय शिवशंकर साखर कारखाना मीच स्थापन केलेला आहे. माझ्या डोक्यामध्ये असं त्यावेळेस कल्पना आली. माझं स्वतःच त्या ठिकाणी 15 एकर ऊस होता. इकडे गोदावरी कारखाना चालू होता, पण गोदावरी कारखान्यामध्ये आमचं ऊस त्यावेळेस घेतलं नाही, म्हणून आम्ही त्यावेळेस ऊस असंच राहिलं. त्यामुळे आम्ही पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यानंतर आम्ही सर्व ऊस अवधी काढून आम्ही जाळून टाकलं. तर माझ्या डोक्यामध्ये आलं बघा, ह्या ठिकाणी शेतकरी एवढ्या सगळं कॅश क्रॉप म्हणून नगदी पिकाचं कुठलंही असं उत्पन्न राहिलं, कापसाचं उत्पन्न कमी झालं, नगदी पीक कुठलं अशा प्रकारचं धान्य मिळत नव्हतं शेतकऱ्याला. म्हणून माझ्या डोक्यामध्ये विचार आला, एकच आपल्या नगदी पीकसाठी शेतकऱ्यासाठी ते कॅश क्रॉप जे होते ते एक तर ऊस ह्या याच्यातून निर्माण होऊ शकतो. ऊस लावलं तर लोकांना 4 पैसे मिळू शकतात. म्हणून माझ्या डोक्यामध्ये आता सुतगिरी तर शक्य नाही कापूस नसल्यामुळे कमीत कमी साखर कारखाना तरी काढावं हे माझ्या डोक्यात आलं. या भागात आपल्या बरेच लोक शेतकरी आहेत, या ठिकाणी विहिरीवर बोरवर ऊस घेतात, त्याला काय तर विल्हेवाट लावायला पाहिजे ऊसाचं. कोणी कारखाना घेत नसेल तर खूप म्हणजे लोकांचा ऊस असंच पडून राहते. म्हणून माझ्या डोक्यात कारखाना काढावा असं कल्पना आली. त्या दृष्टीतून मी साखर कारखान्याचं रजिस्ट्रेशन केलं. मला प्रतिसाद मिळाला. सुरू करण्यासाठी मी खूप प्रयत्न केलं. मला काय मी त्यावेळेस राजकारणात कुठलं नव्हतो. सगळे बाकी जिल्ह्यातील राजकारणी लोक सगळे त्यावेळेस कारखान्याच्या विरोधामध्ये होते. काही आमचे मुखेड तालुक्यामधले नेते आमदार होते, ते पण मला विरोध करत होते, हे काय साखर कारखाना काढू शकतात. म्हणून मला स्वतःचं मला कुठे राजकारण करायचे नाही. साखर कारखाना फक्त शेतकऱ्यासाठी, शेतकऱ्याचं ऊसाचं काय तर त्याचं पुणे व्हावं, 2 पैसे त्याला मिळावं या दिशेने माझा साखर कारखाना उद्देश होता. म्हणून मी त्यावेळेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुधाकर नाईक साहेब होते. त्यावेळेस नाईक साहेबांना मी कल्पना सांगितली. त्यावेळेस नाईक साहेब मुख्यमंत्री नव्हते, विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री होते. नाईक साहेबांना सांगितलं बघा की मला हा कारखाना काढायचा आहे. तर नाईक साहेब म्हणलं तुमची इच्छा आहे काय काढायची? मी म्हणलं हो माझी इच्छा आहे. ठीक आहे, मी मदत करतो म्हणजे. नाईक साहेबांनी त्यावेळेस इतकी मदत केली मला की जे लोकांना 5-5 वर्ष कारखाना होऊ शकत नाही, मला त्यांनी 6 महिन्यात कारखान्यात उभा करण्यासाठी मदत केली. मला शासकीय भागवणं मिळालं, कारखाना सुरू केलं. मी नाईक साहेबांना म्हणलो बघा आता कारखाना मंजूर झाला, सगळ्याला शासकीय भागवणं मिळाली आम्हाला, तर आता हे भूमिपूजन करायचं आहे. नाईक साहेब म्हणले तुम्ही कोणाचे हस्ते करायची इच्छा आहे? सीएमच्या हस्ते. लगेच सीएमला नाईक साहेबांना फोन लावले. सीएमला विचारलं तुम्ही येऊ शकता? नाईक सीएमला सांगितलं विलासराव देशमुख साहेबांना येतो, निश्चित येतो म्हणे. ते आले. नाईक साहेब त्या कारखान्याचे अध्यक्ष होते, सुधाकर नाईक साहेब. विलासराव देशमुख हस्ते भूमिपूजन झालं. त्या कारखान्याचं काम सुरू केलं. तेव्हा असं वाटलं की ह्या विलासराव देशमुख साहेब म्हणे हेलिकॉप्टर आल्यानंतर कुठंच ऊस दिसत नाही, कारखाना कसं काढणार? मी म्हणतो हा सगळे मारणार आहे साहेब, कारखानाच काढा असेल तर ऊस आहे खाली, ऊस निर्माण होईल. आणि माझ्या डोक्यामध्ये असं होतं त्यावेळेस की हा लेणी धरण, मी त्यावेळेस सर्व्हिसला असताना ही लेणी धरणाचं काम चालू होतं. मला वाटलं की लेणी धरण निश्चितच आपलं कारखाना होईपर्यंत काम होईल. 1986ला त्यावेळेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव साहेब होते. शंकरराव साहेबांच्या हस्ते 1986ला हे लेणी धरणाचं भूमिपूजन झालं. 86 नंतर मग कारखाना 2000पर्यंत मग कारखाना होईल ह्या दृष्टीकोनातून मग कारखाना आम्ही साखर कारखाना काढायचं माझ्या डोक्यामध्ये आलं. मी बरेच प्रयत्न केलं त्या ठिकाणी.
लेणी धरणाला काहीतरी विघ्न येत गेले, राजकीय त्याच्यामध्ये थोडंसं आलं, निर्माण झालं राजकारण, त्यामुळे एक लेणी धरण होऊ शकले नाही. लोकांनी त्यावेळेस विरोध करू लागले आणि लेणी धरण अर्धवट राहिलं. असंच तरी मी देखील त्यावेळेस पण काही दिवस मी लेणीला मुद्दाम बदली करून कार्यकारी अभियंता म्हणून एकजोडी म्हणून त्याला घेऊन त्या लेणी धरण त्या काम बंद झालं होतं लेणी धरणामध्ये. तिथल्या लोकांना मी समजूत त्यातले बोलवलं, सगळ्या 2-3 मारवाडी, भासवाडी, रावणवाडी लोकांना बोलून समजून सांगितलं. त्या लोकांनी ऐकलं. मुळे म्हणून कॉन्ट्रॅक्टर सांगितलं तू काम सुरू कर, तुला काही अडचण येणार नाही, अडचण येणार नाही. पण त्यांनी मुळेनं काम सुरू केलं. पूर्ण अर्थावर काम कंप्लीट झालं त्या धरणाचं. फक्त ते सावंडाचे वेस्ट स्पिलवे म्हणतात, स्पिलवे आणि गॉर स्पिलिंग जे कंदरबनी तेवढंच काम शिल्लक होतं. आज जवळ 10-15 वर्षापासून ते काम असंच पडित राहिलं होतं. आता परवा गॉर स्पिलिंगचं काम सुरू आहे कंदरबनीचं. आता जर समजा कंदरबनी भरलं तर पुन्हा एक निश्चित धरण भरल्यानंतर खूप लोकांचा फायदा होईल. लोकांचं सिंचन वाढेल, इरिगेशन होईल, लोकांचं उत्पन्न वाढेल, भाजीपाला काही तुमचं ऊस एरिया वाढेल आणि त्यातल्या महत्त्वाचं म्हणजे लोक पिण्याचं पाण्याचा प्रश्न सुटेल. यामुळे पाण्यामध्ये जे आहे हे पाणी धरणात भरल्यामुळे जमिनीचं पाणी जे वॉटर टेबल आहे वर येईल, वाढेल. आज पाणी 300 फुटाच्या खाली बोरला पाणी मिळाले, तेच पाणी 200 फूट पाणी येईल वर. म्हणून ह्या लोकांच्या भागात विकास होईल, लोकांचं पाण्याचं पिण्याचा प्रश्न सुटेल. म्हणून धरण होणं अत्यंत आवश्यक आहे. हा धरण झालं तर लोकांचा विकास होईल आणि कारखान्याला पण फायदा होईल. पण आता मी कारखाना सध्या मी पाहत नाही, एका पुण्याचं पार्टी त्यांनी कारखाना चालवायला घेतले, तो कारखाना चालवितो. आम्हाला कोणी हरकत नाही, कोणी चालवा, फक्त आमच्या या भागामधलं लोकांचं ऊस त्याला जायला पाहिजे, त्यांचं ऊसाचा मोबदला त्याला मिळाला पाहिजे, हेच माझी इच्छा आहे. काय म्हणजे कारखाना असंच चालावं, आमच्या लोकांना शेतकऱ्याला ऊसाचं म्हणजे योग्य मोबदला मिळावं हीच माझी इच्छा आहे. म्हणून या साखर कारखान्यासाठी मी अत्यंत तळमळीने प्रयत्न करतो. कारखाना कुठल्याही पद्धतीत चालू राहायला पाहिजे ही माझी शेवटची त्या कारखान्यासाठी इच्छा आहे. पाणी आणि सिंचन या विषयावरती खूप पद्धतशीर आपण प्रकाश टाकलेला आहे. मग अशी बोलत असताना प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांनी म्हटलं की आम्ही आमच्या कारकिर्दीमध्ये कुठलाही युनिट आणू शकलो नाही. कसं बघता याकडे आणि पुढे आणण्यासाठी तुमचे कसे प्रयत्न असतील? नाही, मी आता भाषणामध्ये सांगितलं, हा आमचा मुखेड तालुक्यामध्ये अगदी मागासवर्गीय तालुका आहे, डोंगराळ भागात जास्त आहे. म्हणून मी सांगितलं बघा आमच्या इथले लोक आहेत की दिवाळी संपली की जवळ 60% लोक बाहेर जातात कामाला. कोणी मुंबई जातात, कोणी हरभरा इट करायला जातात, कोणी ऊस तोडायला जातात. म्हणून ह्या लोक दुसरं कुठे पर्याय नाही, लोकांना कामं नाही हाताला, म्हणून लोक बाहेर घेऊन जातात. म्हणून या तालुक्यात काहीतरी असं काम या ठिकाणी धरण किंवा कुठल्या प्रकारचं इंडस्ट्री, कारखाना, उद्योग, MIDC कुठल्या प्रकारचं जर नियोजन काढलं तर लोकांना या काम मिळू शकेल की त्याला बाहेर जायचं काम पडणार नाही. म्हणून या राजकीय लोकांना यात थोडंसं लक्ष घालायला पाहिजे ही माझी इच्छा आहे. मी कुठल्या आता पदावर नाही, आता माझी इच्छा खूप होती, खूप विकास करावा, सिंचन चांगल्या प्रकारे करावं ही माझी खूप इच्छा होते. मी सर्व्हिसमध्ये असताना देखील ह्या एक सबडिव्हिजन मुद्दा मी कार्यक्रम असताना देगलूर सबडिव्हिजन होता, त्या एक एक्स्ट्रा होता, त्या सबडिव्हिजनला मी मुखेडला ट्रान्सफर केलो. मुखेडला ट्रान्सफर करून त्याला सर्वे करायला लावलो. मी आमच्या एरिया म्हणजे वर्तळापासून ते हानेगावपर्यंत जेवढं मुखेड तालुक्याचा भाग आहे तेवढं मी त्याला सर्वे करा, इंडेक्स मॅप मी स्वतः इंडेक्स मॅप माप करून हे जे 10 MCFTच्या खाली त्याला काही वॉटर प्लॅनिंग लागत नाही, त्याला काही गेट लागत नाही, फक्त पाणी अडवायचं, पाणी जिरवायचं, ते पाणी जमिनीमध्ये जिरवून त्यामुळे पाण्याचं वॉटर लेवल वाढवायचं. थोडं पाणी भरते ते आपल्या रब्बीसाठी छोट्या पिकासाठी वापरता येते, त्यात हरभरा घेता येते, छोटे पीक घेता येते त्या लोकांना. आणि बाकी लोकांना त्या ठिकाणी जमिनीचं लेवल वाढल्यामुळे बोरला पाणी लागते, विहिरीला पाणी वाढते. या दृष्टीवर मी जवळ 150 टँक सँक्शन केले. त्यावेळेचे आमदार नाव घेणार नाही, त्या 2-3 आमदार मी सांगितलं बघा की सँक्शन केले, तुम्ही शासनाकडून मंजुरी करून घ्या. काय किंमत नाही, 20-25 लाखाचे आहेत. कोणाची जमीन जात नाही, कोणाचे नुकसान होत नाही. पाणी म्हटलं फक्त व्हॅलीचे पाणी आहे, ते अडवायचं पाणी एवढंच काम आहे. त्यामुळे फक्त याच्यात कुणी लोकांची जमीन अडवायचे प्रश्न येत नाही, कोणी जमीन द्यायचे प्रश्न येत नाही, त्याला काही गेट राहत नाही, त्या पद्धतीला काही हे खर्च येत नाही. म्हणून जे ते काम केलं तर खूप चांगलं झालं असतं की या तालुक्यामध्ये पाण्याचं लेवल वाढलं असतं. आज तर तुमच्या बोरमध्ये विहिरीमध्ये पाणी निश्चितच वाढलं असतं.
खूप खूप धन्यवाद साहेब. तर हे होते माझ्यासोबत शेषरावजी चव्हाण साहेब. ही जर बातमी तुम्ही जर यूट्यूबवरती जर पाहत असाल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक पेजवरती जर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा BN4 आवाज बहुजनांचा. न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, मुखेड, नांदेड. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.